महाविकास आघाडीतून संधी मिळाल्यास जयवंत शीत खोपोली नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार। खोपोली नगरपरिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। प्रत्येक प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक आपली इच्छा व्यक्त करताना दिसत आहे। खोपोली शहरातील राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गट आहेत, परंतु महायुतीमध्ये बिघाड झाली असल्याने येणाऱ्या खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षातून युवा नेते विक्रम यशवंत शेठ साबळे, शिवसेना शिंदे मधून माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, दत्तात्रय मसूरकर, अश्विनीताई पाटील आणि मंगेश दळवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। याव्यतिरिक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने नगराध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त न करता विविध प्रभागातून उमेदवारांना संधी देण्याची मागणी केली आहे। तसेच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष असून शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वाची भूमिका असणार आहे। महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी आदिवासी समाजाचे सुशिक्षित व अभ्यासू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पुढे आले आहे। खोपोली शहरातील आदिवासी समाजाचे नेते जयवंत शीत महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। महाविकास आघाडी मार्फत संधी मिळाली तर येणारी निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी आहे। याबाबत जयवंत शीत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। खोपोली शहरात महायुतीमध्ये बिघाड होऊन विभागली गेली आहे आणि महाविकास आघाडीने जर एकत्र येऊन काम केल्यास नगराध्यक्ष पदासाठी नक्की फायदा होईल असे चित्र सध्या निर्माण झाले आहे। आघाडीतर्फे त्याच्यात घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटामध्ये मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे आणि त्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी आपण निश्चितच लढण्याची माझी पूर्ण इच्छा झालेली आहे आणि ते मी इच्छुक नगराध्यक्ष आहे आणि पुढे भविष्यात आपण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून नगराध्यक्ष या पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी तयार आहे। नगरपालिका शहराच्या जे शहर प्रमुख आहेत माननीय श्री आपले अंकुश पवाळी साहेब यांच्याशी, तसेच पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंत यांच्याशी माझं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी माझ्या नावाला दुजोरा दिलेला आहे। नगरपालिकेत सर्व्हिस करत असताना माझं काही शारीरिक मला दुखापत झाली आणि त्यामुळे मला मेडिकल रजेवर जावं लागलं आणि आज तगायत मी मेडिकल रजेवर आहे आणि तिथे काम करून मला खोपोली नगरपालिकेच्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण मला अभ्यास झालेला आहे आणि त्या समस्या नगरपालिकेच्या खुर्चीत बसून होणार नाहीत, तर त्या एक उमेदवार म्हणून नगराध्यक्ष झालो तर मी निश्चित खोपोली नगरपालिकेचा कायापालट करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी नोकरीवर राजीनामा देऊन मी नगराध्यक्षाची निवडणूक लढायला इच्छुक आहे।